नाट करते काय यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागतंय कॉपी करून उपयोग नसतो त्यासाठी असं दाखवावं लागतं एकदम 600 जाय टाकले याच्यामध्ये काय सरप्राईज तिथे थाळीचं घेतलं की आपण नाही आलो म्हणजे रस्सा सरप्राईज ज्वारी बाजरी भाकरी माईक यांच्याकडे राहिला थांबा सुपाट्याने बरोबर पटकन जा 2 मिनिटं थांबा काय सुपट राहिले का चमचा नाही का आणला आमच्या आण रे बाई गाडी येते आपली आज आणि असं नाही काळजी घेऊन येते. त्यांना दाखवा कसं आहे सांगा एक पहिले थांबा सर थांबा नाही थांबा थांबा तसं नाही टाकू दे. टेबलला लक्ष द्या रे अरे थाली में सब्जी बोलना पड़ता तात्या ते सरला बघ काय देते तिथं टेबल लक्ष दे मॅडम सांगा एक कसं शॉर्ट आहे शर्ट घेऊन तिथला शर्ट घेऊन सगळं उघडा ते याकीच नाही लागत जमातला शर्ट उघडा थांबा थांबा तीनला प्लेट भरून दाखवा बोलू का बोला की चालू राहू दे तुमचं 6 पीस येतात रश्श्यात सुप्राईस सूप ज्वारी बाजरी भाकर तंदूर रोटी अनलिमिटेड थाळी कितीला थाळी आता हे 230 रुपये 230 रुपये आम्ही काय जवळ आलो नाही पाक 250 किलोमीटर आलोय आम्ही 250 किलोमीटर हा सांगोल्याहून आलोय सांगूला पुढे आमची नाराजगी आहे मला तिथं नाही लय लांब आहे सगळं. हॉटेल तिरंगामध्ये तुम्ही आता समोर पाहत आहात हे एक फॅमिली सेक्शन आहे इथे फॅमिली जे आहेत ते खास करून बसतात आणि या फॅमिली सेक्शनच्या उजव्या बाजूला जे आहे ते बॅचलर मंडळी बसू शकतात 230 रुपये. तर हे हॉटेल तिरंगाचे मालक जे आहेत लक्ष्मण भोसले तर त्यांचे वडील तर आम्ही तुळजापूरून आलो रामती आणि तुमचा व्हिडिओ पण बघितला तुमची गरिबी ते सगळी मुलांना त्याच्यात सांगितलेले आहे. कष्ट केलं तुम्ही खूप खूप कष्ट केले हो आता मस्तपैकी आता एक गर्दी ही बघून कसं वाटतंय आता मग एकदम जखाचं येईल काय निवांत झोपलो आता सावलीला काय नाही ही सुरुवात कशी केली सुरुवात काय झाली पोल टाकायचं होतं आमचा धंदा सिमेंट पोल काँक्रीट हा ती करीत 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 टपरी टाकली त्याची वाढवली छान छान बेस्ट केलं आता मस्त आनंद वाटत असेल तुम्हाला या की तुम्ही एकदम या चालू आणि हे लक्ष्मण भोसले यांचे भाऊ नाव काय तुमचं राम बजरंग बसले राम बजरंग भोसले हे कोणत्या वर्षी हॉटेल चालू केले 19 मध्ये चालू केलं 19 मध्ये प्रॉब्लेमच्या पुढे पण आता हे गाजलं कधीपासून काजला आता 8-10 महिने झाले चांगलं चांगलं म्हणजे फुलच एकदम सपोर्ट चांगला दिलाय 10-11 बकरी खाते ती हा सपोर्ट आपल्या ग्राहकांनी पण चांगला सपोर्ट दिलेला आहे आपल्याला त्यामुळे आणि क्वालिटी पण आहे ना त्याच्यामुळे सपोर्ट पण आता आम्ही जेवलो मस्त आता आबाने इतके आम्ही जेवलो इतक्या ठिकाणी एक नंबर जेवण तुमच्या इथे झालं. मस्त एकदम जेवणाच्या बाबतीत नादखुळा झाला हा क्वालिटी आहे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर लोक तेच की मस्त वाटलं आम्हाला पण आता महाराष्ट्र बघतोय पण पुढे महाराष्ट्राच्या बाहेरची लोक बघतात आपल्या हॉटेल आणि हे विशेष म्हणजे हायवेवर नाही काय नाही तुमचं असं म्हणजे आजपासून मार्ग असताना सुद्धा तरी सुद्धा फेमस झालं चांगलं चांगलं. फेमस झालेलं आहे म्हणजे हे इकडं वाट वळवून यायचं जेवायला म्हणजे
क्वालिटी असल्याशिवाय होय आबा कसं वाटलं जेवण तुम्हाला लय जोरात. जवळजवळ आम्हाला 3 क्विंटल धान्य लागते दररोज. बर बर बाजरी 1.5 क्विंटल, ज्वारी 1.5 क्विंटल. हा हो, ते रोट्या वेगळ्याच अजून रोट्या वेगळ्या, तांदूळ वेगळा. हा जवळजवळ 7 ते क्विंटलला माल लागू लागतो मला दररोज दररोज. आणि 10-12 बकरी कंटिन्यू. तुमचं म्हणजे हायएस्ट कितीला गेले किती? हायस्ट आपली ती 25 पर्यंत गेलेली आहे. 25 एका दिवसात 25 बकरी. 25 झालेली. हा. हायस्ट. आता सगळं बघून आपलं बघून सगळीकडे प्रत्येकाने कॉपी करायचं पण केले तरी आम्हाला फरक नाही. टेस्टला उलट वाढालंय तुमच्याकडं. वाढायला टेस्ट आहे ना पण टेस्ट कारण का किती जणांनी जरी डावर टाकलं का हा अशी थोडी जणांना नाही. होय ना होय. बकरी ठेवतो का तुम्ही कसं करतो आता? बकरी पुढं हे सगळी इथं तुमच्या डावाला चालली बकरी. बकरी आता काय आता लय हुडकून काढायला लागलं. बकरीचं मार्केट वाढलं. व्यापार बिपार अजिबात नाही. खेड्याकडून 10 रुपये जास्त गेले तर चालते. चालतं पण शेतकरी घे. कल्याण होईल ना ह्याच्यामुळे काय होईल आता तो पण दुसरा पण व्यवसाय वाढला की लोकांचा आणखी. आणि माणसं किती जमू झाली. 40-45 माणसाचा टॉप आहे. हो किती भरपूर एवढ्या बाया एवढी माणसं म्हणजे काय थोड्या का जीव एवढ्या माणसाचा संसार चालू आहे तुमच्या याच्यावर. नुसता किराणा आमचा दररोज म्हणजे 1 दिवसाला 1.5 लाख रुपये होते. बघा 1 दिवसाला 1.5 लाखाचा. हा एकच नंबर आणि आम्हाला जायची गरज नाही. हा फोन केला तरी मालकी पाठवते. डायरेक्ट आता काय एवढा माल मोठा म्हणल्यावर 4-5 हजारला जाते तुम्ही तर लाख रुपये उचलता म्हणल्यावर काय. खूप आनंद झाला, खूप बरं वाटलं आम्हाला भेटून. गिरणीवाल्या ही समजा आमची म्हणजे चांगली झाली. चिकनवाली, मच्छीवाली, हा सगळे एकाच ठिकाणी तुमचं. कारण आमच्याकडे गिरणीवाल्याकडे दळ नाही. हा चिकन त्याकडे. हा हो. बकऱ्याचं तर काय तुमच्या तुम्ही ते कापाला 2-3 माणसं त्यांचं पण कंटिन्यू. मच्छीवाला तर मच्छी फोन केला ते बी 50 टाक 80 टाक किलो म्हणून टाकतेली. मस्त एकदम वाटलं बरं का. क्वालिटी आहे म्हणून नाही सगळं. बाकी काय नाही. माणूस पण येत नाही ना इतकं. आम्ही गावरान कोंबड्याचा टावर असा ठेवला 300 कोंबडी कापली. बरोबर हो. पण गिराईक खाल्लं की चांगलं म्हणूनच गेली. नाही तेच की मग त्याच्यामुळेच तर आज एवढं म्हणजे तुमचं वाढलं ना. खूप आनंद झाला. तुळजापूरून आलो आम्ही पण एवढं म्हणजे खास नाव तुमचं ऐकून आणि जेवण पण आनंद झाला. आम्हाला पण आवडलं हे सगळ्यात भारी. चला येऊ का. राम राम. काय म्हणते नाद करते का यायच लागते. हॉटेल तिरंगा. करते का यायच लागते. हॉटेल तिरंगा. नाद करते का यायलाच लागतंय. याच डायलॉगनं पुऱ्या महाराष्ट्राला भुरळ पाडली आहे आणि पुऱ्या महाराष्ट्रातील लोक गर्दी करतायत हॉटेल तिरंगा. बार्शी तालुक्यामधलं हे हॉटेल आणि मी येऊन पोचलोय फक्त आणि फक्त माझ्या सबस्क्रायबर मित्रांच्या आग्रहाखातर. चला जाऊया हॉटेल तिरंगा.